सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गवार या पिकाला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने संतप्त झालेल्या साक्री येथील शेतकऱ्याने रस्त्यावरच गवार फेकत तीव्र संताप व्यक्त केलाय। 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकल्याने रस्ता पूर्णपणे हिरवामय झाला होता। शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। साक्री तालुक्यातील काशीपूर येथील साहेबराव कारंडे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये 1.5 क्विंटल गवार पिकाची लागवड केली होती। या पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्याने दररोज 10 ते 12 मजुरांपर्यंत शेतातून पीक काढले। मात्र बाजारभावात विक्रीसाठी नेलेला गवार 100 रुपये क्विंटल दराने म्हणजेच 1 रुपये किलोने बाजारभाव असल्याने शेतकऱ्याने संतप्त होत पेरेसपूर फाटा येथे 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकत रोष व्यक्त केलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्याने शेतामध्ये गवार या पिकाची लागवड केली होती। त्यासाठी 1000 रुपयांचा खर्च देखील केला। मात्र 2 दिवसांपूर्वी बाजारभाव पडल्याने शेतकऱ्याचा मजुरी व वाहतुकीचा खर्च देखील निघत असल्याने पेरेसपूर फाटा येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत रस्त्यावर गवार फेकली। यावेळी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। शेतकऱ्यांची अक्षरशः पूर्ण अशी थट्टा व्यापाऱ्यांकडून असेल, सरकारकडून असेल, निसर्गाकडून असेल सध्या होताना दिसते। गेल्या महिनाभरापूर्वी अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं। परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबाड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे आणि शेतकरी खरोखर आत्महत्या नाही करणार तर त्याला दुसरा काय पर्याय हे शासनाने किंवा सर्वसामान्य जनतेने सांगावं। शेतकऱ्याच्या अशा या थट्टेला शासन तर जबाबदार आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा याला जबाबदार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।